आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक रेसिपी आळूच्या पानांची भाजी। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत गरगट्ट किंवा आळूचं फतफद। तर याला बरेच नावं आहेत, गाव तसं नावं बदलतात। तर इथे मी आळूची पानं घेतलीत, 8 ते 10 पानं आहेत आणि देठ वेगळे करून घेतलेत पानांपासून। हे देठ आपल्याला चिरून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी शिरा काढून देठ चिरून घेते। 1-1 इंचाचे तुकडे असे करून घेते मी, कारण हे आपण कुकरला शिजवून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला शिरा काढून देठ चिरून घ्यायचे। तर सगळे देठ मी या प्रकारे चिरून घेणार आहे। आता पातेल्यात पाणी घेतले, पाण्यात मीठ घातले आणि हे देठ त्यात घालून घेतलेत। आता पानं सुद्धा आपल्याला चिरून घ्यायची। तर कट लावून दिलाय आणि आता मी अशा प्रकारे पानं चिरून घेणार आहे। लहान मोठी चिरली तरी काहीच हरकत नाही, कारण हे आपण कुकरला शिजवतोय। तर अशा पद्धतीने मी पानं चिरून घेतली आहेत। आता ही पानं सुद्धा आपल्याला पाण्यात घालून घ्यायची, एक 5 ते 7 मिनिटासाठी भिजू द्यायची मिठाच्या पाण्यात। तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊया। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। याचं एक वाटण करून घ्यायचं आहे। गॅसवर कुकर ठेवून 2 पळ्या तेल घालायचं आहे। ते वाटण केलेलं घालून घेतलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता डाळ न भिजवता मी अगदी झटपट रेसिपी बनवते आहे, त्यामुळे मी इथे 1 चमचा बेसन पीठ घालते आहे। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही बेसन पिठाचा इथं वापर करू शकता, नाहीतर डाळ घातली हरभऱ्याची तरी सुद्धा चालते, पण भिजवलेली डाळ असावी। 2 चमचे दाण्याचा कूट वापरलाय मी इथं, आवडीनुसार शेंगदाणे घालू शकता। 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचे लो टू मीडियम फ्लेमवर। आता 3 ते 4 पाण्याने मी आळूची पानं चिरलेली धुवून घेतली होती, ती पानं यात घातली, व्यवस्थित परतून घ्यायची आहेत। आता ही थोडी आंबट गोड भाजी असते, त्यामुळे मी इथं थोडा गूळ आणि चिंच घेतली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंच गुळाचं प्रमाण घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालायचे। पलीकडे पाणी तापत ठेवलंय, हे छान परतून झालं की त्यात गरम पाणी घालूया। ते 1-2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यात पाणी घालायचंय। तर मी इथं गरम पाण्याचा वापर केलाय, 1.5 ग्लास पाणी घातलंय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि याला छान उकळी येऊ द्यायची। आता झाकण बंद करून घेऊया आणि फुल फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेऊया। 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस ऑफ केलाय। कुकरची वाफ गेल्यानंतर याला उघडून बघूया आणि तुम्ही इथं बघू शकता अगदी झटपट आपलं आळूचं गरगट्ट किंवा फतफद रेडी आहे। व्यवस्थित रवीने किंवा चमच्याने स्मॅश करून घेते मी इथं, व्यवस्थित हलवून। आता वरून तडका लावायचा आहे, त्यामुळे तडका पॅनमध्ये मी 1 पळी तेल घातली, बारीक चिरलेला लसूण घातलाय, अर्धा चमचा जिरं घातलंय, चिमूटभर हिंग घातलाय, 2 ते 3 लाल मिरच्या तुकडे करून घातलेत, सुक्या लाल मिरच्या घेतल्यात मी इथं आणि व्यवस्थित तडका लागला की यात पाणी घातले। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला पाणी घालायचे। तर हे रवीने व्यवस्थित मी हटवून घेतले आणि ही फोडणी यात घालून घेतली। आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून परत गॅसवर ठेवूया। 5 मिनिटं फुल फ्लेमवर ठेवून 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर छान अशी उकळू द्यायची भाजी। अप्रतिम चवीची आळूची भाजी तयार होते। अगदी पारंपरिक रेसिपी आहे आळूचं फतफद किंवा गरगट। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय।